नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा समारोप समारंभ भव्य दिव्य स्वरूपात संपन्न. डोंबिवली येथील स्वर्गीय मारुतीबुवा पाटील क्रीडांगण निळजे येथे सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान ग्रामीण परिसरातील भव्य क्रिकेट सामने खेळवले गेले. मागील 3 वर्षापासून कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2025चे आयोजन यावेळी करण्यात आले होते. स्पर्धेसाठी विशेष योगदान आणि ऊर्जा स्तोत्र म्हणून माजी आमदार रमेश रतन पाटील, माजी आमदार राजू पाटील, विजय रतन पाटील व असोसिएशनचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांचे असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्याकडून कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ विजेत्या संघास प्रथम पारितोषिक रोख रुपये 2 लाख व भव्य चषक देण्यात आले. तर योगेश रोहिदास पाटील माजी सरपंच घारिवली यांच्याकडून रोख 1 लाख रुपये व भव्य चषक देण्यात आले. तसेच तृतीय पारितोषिक तकदीर दशरथ काळन माजी सरपंच हेदुटणे यांच्याकडून रोख 50,000 रुपये व भव्य चषक देण्यात आलं. चतुर्थ पारितोषिक उद्योजक संतोष काशीनाथ दीक्षित यांच्याकडून विजेत्या संघास रोख रुपये 50,000 व भव्य चषक देण्यात आलं. शिवाय मालिका विरास मोटर सायकल बाईक स्वर्गीय विश्वास तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्याकडून देण्यात आलं. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2025चे मुख्य आयोजक अनंता पाटील काटई, प्रमोद म्हात्रे देसाई, संदीप फुटाणे काटई, केतन म्हात्रे वाकलन, आकाश भोईर घेसर, रवींद्र संते कोळेगाव, योगेश पाटील सोनारपाडा यांच्या अथक मेहनतीने आणि नियोजनातून आज समारंभ भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून आज क्रिकेटचे सामने आयोजित केले होते आणि त्या क्रिकेटचे सामने खेळत असताना आपण अंतिम फेरीपर्यंत पोहोचलात, त्याचा आनंद आणि त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय असेल? अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे हे पहिल्या मॅचपासून आमचं स्वप्न होतं. कारण की जेव्हा आम्ही संघ बांधला, आम्ही असा संघ बांधत होतो की जो आम्ही म्हणजे बॅलन्स करू, बॅटिंग ऑर्डरमध्ये काही ग्लिचेस नाही आले पाहिजेत, परत खेळताना मैदानामध्ये आम्ही एकत्र खेळलो पाहिजे. जसं आम्ही पहिली मॅचला उतरलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट ठरवलेली की लास्ट मॅचपर्यंत आपल्याला कसं पण खेळायचं. तुम्ही जिंकलात आज. केवळ कल्याण ग्रामीणमध्ये बहुत साऱ्या म्हणजे भरपूर साऱ्या संघांना म्हणजे क्रिकेटर्स असतील जे ग्रामीण भागातून येतात, त्यांना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून थोडक्यात विनोद रतन पाटील जे या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, काही खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ पातळीवर खेळतात, त्याबद्दल आपलं काय मत? नाही, असोसिएशन आणि तसेच आमचे अध्यक्ष विनोददादा पाटील, तसेच काशीनाथदादा पाटील, आनंददादा पाटील यांचा सगळ्या खेळाडूंना खूप पाठिंबा असतो. कुठेही म्हणजे स्पर्धा असू दे ते नेहमी विचारपूस करतात. दादा कुठेही असू दे, आमच्याबरोबर तर एक म्हणजे नाईटला पूर्ण नाईट जागलेले दादा, म्हणजे काशीनाथ दादा असताना तेव्हा विनोद दादा पूर्ण रात्रभर मॅच बघत असतात. प्रत्येक खेळाडूला त्यांचा पूर्ण पाठिंबा असतो. तसेच असोसिएशन जे नियम बनवते ते कुठे ना कुठे आमच्या भागातला जो क्रिकेट आहे तो चांगल्या लेवलला पोहोचावा, त्यासाठी नेहमीच असोसिएशन प्रयत्न असतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा. आज 8:30ला इथे सगळे प्लेयर हजर होते, 9ला चेंडू पडला, टाइम टू टाइम मॅचेस झाल्या. त्याच्यामुळे असोसिएशनचे नियम आहेत ते खरोखर प्लेयरसाठी खूप चांगले. आपल्याला जी ऊर्जा मिळते
याच असोसिएशनच्या माध्यमातून आणि ह्याच खेळातून मिळते. अनंता पाटील असतील, काशीनाथ शेठ पाटील असतील, यांनी 87 बाईक आतापर्यंत दिल्या किंवा विविध या स्पर्धेमधनं जी पारितोषिकं मिळतात ही खरी ऊर्जा आहे. त्याबद्दल आपण काय सांगा? हो, नक्कीच. पारितोषिक मिळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. आणि दादा जसं आता जीत भरपूर बोलला की पैसे सगळ्यांकडे असतात, फक्त ती देण्याची कुवत पाहिजे. आणि दादा प्रत्येक टुर्नामेंटला बाईक म्हणजे स्पॉन्सर करतात, कधीच कोणाला खाली हात पाठवणार नाही ते. आणि ते बक्षीस कुठे ना कुठे दिसतं, म्हणून एक प्लेअरचा खेळही ग्राउंडवर दिसतो. धन्यवाद. आपण बोललात आमच्याशी. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच खेळा ही सदिच्छा व्यक्त करून आपण या बाबतीत संघाच्या बाबतीत किंवा या ग्रामीण प्रीमियर लीग 2025चं ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याबद्दल आपण काय सांगा? नक्कीच आयोजन तर खूपच सुंदर होतं. आणि जी स्पर्धा भरली त्या स्पर्धेमागे आयोजकांचं म्हणजे उदाहरणार्थ जी आमची असोसिएशनची कोर कमिटी आहे, जी इथली कमिटी आहे, त्यांनी एवढी मेहनत घेतलेली. स्पर्धा भरवणं खूप सोपं आहे, पण ती राबवणं तेवढंच कठीण आहे. ते काम आमच्या कमिटीने केलेलं आहे आणि खेळाडूंना एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला त्याबद्दल मी नक्कीच त्यांचे धन्यवाद, आभार मानेन. कुणाल दाते, आपण आंतरराष्ट्रीय समालोचक आहात. या ठिकाणी ग्रामीण प्रीमियर लीग आणि जे सामने या ठिकाणी वर्षानुवर्ष यांच्या माध्यमातून आमचे विनोद रतन पाटील असतील या असोसिएशनचे अध्यक्ष, यांनी ज्याची सुरुवात केली आणि त्या सुरुवातीपासूनच आपण मला वाटतं या ठिकाणी समालोचक म्हणून काम करताय. आपल्याला या एकंदरीत असणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळते आणि ती केवळ याच कुटुंबाच्या माध्यमातून मिळते. याबाबत आपण काय आपलं मत मांडा? नक्कीच याच कुटुंबाच्या माध्यमातून क्रिकेट फुललं गेलंय, बहरलं गेलंय आणि त्याचं संपूर्ण श्रेय पाटील कुटुंबालाच जातं. त्याचं कारण आहे गेले कित्येक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा, आणि ही स्पर्धा फक्त कल्याण डोंबिवली क्रिकेटपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचं लोन भारतभर पसरलेलं आहे. ती स्पर्धा खेळण्याची इच्छा जगातल्या प्रत्येक क्रिकेटरला झाली आहे. आणि मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या स्पर्धेने व्ह्यूवरशिपचा उच्चांक गाठला. ऑलमोस्ट 1 करोडच्या आसपास व्ह्यूवरशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला मिळाली. आणि याच्या मागे सगळ्यांचंच योगदान आहे. आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेबांचं योगदान आहे, त्याचबरोबर आपले माजी लाडके आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांचं योगदान आहे, विनोदजी रतन पाटील साहेब यांचं योगदान आहे, विजयजी रतन पाटील साहेब यांचं योगदान आहे. म्हणूनच हे क्रिकेट बहरतंय, फुलतंय आणि त्याचमुळे या क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. धन्यवाद. या पुढचं असं असणार आहे की ह्या ज्या आताच्या जे संघ खेळले या बाबतीतचा खेळाडू बाबतचा अनुभव आपण काय सांगा? कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे शिस्तीच्यासाठी ओळखलं जातं. जेव्हापासून या संघटनेची धुरा विनोदजी रतन पाटील साहेबांच्या खांद्यावर आली, त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे शिस्त. मगाशी नितेशने देखील सांगितलं की 8:30 वाजता सर्व खेळाडू मैदानावर उपस्थित होतात. शिस्तीबरोबर फिटनेस खूप महत्वाचा ठरतो एखाद्या क्रिकेटरसाठी, कारण सध्या मोबाईलचं युग आहे. प्रत्येक खेळाडू रात्री मोबाईलमध्ये जास्त लक्ष देतो, तो जागतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये खेळाडू हे क्रिकेटकडे वळले पाहिजेत आणि त्यातल्या त्यात ग्राउंडवर आले पाहिजे. याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जातो आणि त्यातल्या त्यात काशीनाथ काना पाटील साहेबांचं देखील योगदान या संघटनेमध्ये इकडच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त आहे, कारण त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये 87 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. आणि मला असा विश्वास आहे की यावर्षी तो आकडा 87 वरून 100 वर नक्की जाईल, कारण ते सगळ्यात मोठं आणि दिलदार व्यक्तिमत्व या परिसरातलं. क्रिकेट आणि त्यामागे असणारी पारितोषिक ही ऊर्जा, आणि ही ऊर्जा क्रिकेटर्सना इथून मिळते, याबाबत काय बोलू? क्रिकेट म्हणजेच फक्त पैसा नाहीये. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर प्रतिष्ठेचा विषय असतो. ज्या वेळेला ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं हे पैशासाठी नसतं, कारण ग्रामीण क्रिकेट खेळणारा जो प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरतो आणि त्याच्या नावावर त्याच्या अंगावर ज्या वेळेला गावाचं टी शर्ट तो परिधान करतो त्यावेळेला पैशाचा विषय नसतो, आणि तो फक्त खेळतो आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आणि त्याचबरोबर प्रतिष्ठेसाठी. आणि त्याचमुळे हे जे क्रिकेट आहे एका वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलंय. म्हणूनच जेव्हा जेव्हा चर्चा होते ग्रामीण क्रिकेटची, इथे पैशाचा विषय येत नसतो. जरी क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, आपल्याच परिसरातला केतन वामन म्हात्रे हा जो खेळाडू आहे वाकड्यांना बिलॉंग करतो, त्याने आतापर्यंत 37 पूर्वी बाईक होत्या, त्याच्याकडे आता 2 बाईक अजून वाढल्यात. ऑलमोस्ट 39 बाईक तो जिंकलाय. त्याचबरोबर त्याने 6 4 व्हीलर कार देखील जिंकलेल्या आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांनी एक वेगळी लेवल सेट केलेली आहे. असे अनेक खेळाडू या परिसरामध्ये आहेत, ते वेगवेगळ्या लेवलला क्रिकेट खेळतात. त्याचबरोबर मी रवींद्र संते यांचा उल्लेख करेन, कारण तो कल्याण डोंबिवली क्रिकेटचा अभिमान आहे. कारण हा जो खेळाडू आहे हा डिफरंटली एबल या क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून पुढे गेलाय आणि आज तो भारतीय टीम मध्ये खेळताना दिसतोय. इंग्लंड सारख्या देशाला देखील त्यांनी पराभूत केले. नुकत्याच DP वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेमध्ये नारंगीमध्ये जाऊन त्याने मुंबईचं नेतृत्व केलं आणि तिथे देखील तो जिंकलाय. आणि खरोखर रवींद्र संते देखील या संघटनेचा आहे, या परिसरातला आहे, याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे.
ग्रामीण भागातनं यांच्या माध्यमातनं क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातनं विनोद रतन पाटील जे संघटनेचे अध्यक्ष आहेत, इथं खेळत असताना तरुणांना किंवा क्रिकेटरना संधी देताना त्यांनी आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग घेऊन आपलं नाव लौकिक केलेलं आहे. कुठेतरी त्याला याची जाणीव होत असेल. हो, नक्कीच. कारण रवींद्र संते यांच्याशी ज्या वेळेला समालोचन करताना मी बोललोय, ज्या गोष्टी, जे इक्विपमेंट सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्याला लागले त्याची पूर्तता आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांनी केलेली आहे. प्रेम देवकरचा मी उल्लेख करायचा विसरलो, तो देखील एक नामांकित गोलंदाज याच परिसरातून लेदर क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडतोय. आता एक यंगस्टर तुम्ही पाहिला असेल, प्रेम भोईर, जो उंबारलेच आहे, तो देखील चांगले क्रिकेट खेळतोय. आता कुठेतरी आपण संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंना वाव मिळावा म्हणून पुरस्कार देखील जाहीर केले. नुकताच कुशालामध्ये एक चांगला पुरस्कार सोहळा पार पडला. तिथून एक खेळाडू त्यांना एक ऊर्जा मिळाली आणि म्हणूनच या संपूर्ण संघटनेमध्ये विनोदजी रतन पाटील साहेबांचं एक विजन आहे की आपल्या परिसरातील खेळाडूंना कशा पद्धतीने वाव मिळेल, कशा पद्धतीने त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल आणि हे जे खेळाडू आहेत एक लेवलर आहेत, कारण एक लेवल सेट करून ते पुढे चाललेत आणि म्हणूनच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना आणि त्या संघटनेचं नाव आज चहूबाजूला पसरतंय. याचं कारणच मुळातच हे पाटील कुटुंब आहे, विनोदजी रतन पाटील आहेत. उत्तम खेळ आणि क्रिकेटर्स जेव्हा चांगले षटकार किंवा फटकार मारतात त्यावेळेस समालोचन करताना आपल्याला एखादी ऊर्जा, एखादं बोलणं त्याबाबतचं आपल्याला सुचत जातं की त्यानुसारच आपण ते कॉमेंट्री म्हणून 2012 पासून समालोचन कारकिर्दीला सुरुवात केली होती. एक छोटा समालोचक आहे, छोटी कारकीर्द राहिली. 2025 मध्ये पदार्पण करतोय. 13 वर्ष झालेत, परंतु 2016 मध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा मला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बोलण्याची संधी संतोष बेडेकर आणि राजेश पाटील यांनी बोलून दिली, तेव्हापासून इथपर्यंत हा प्रवास राहिला. त्याच्यानंतर 2019 मध्ये IPL सारख्या स्पर्धेची समालोचन करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये वर्ल्ड कप मध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी प्रवास करून, शिकून आणि त्यातल्या त्यात या खेळाडूंना बघून आलेल्या आहेत आणि आजही पाय जमिनीवर आहेत, कारण ग्रामीण क्रिकेटर आणि ग्रामीण क्रिकेटला पाहून तिथपर्यंत पोहोचलो आणि त्याचमुळे हे सगळं बदल आजपर्यंत स्वतःमध्ये घडून आणले. तो पुरस्कार लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलाय आदरणीय विनोदजी रतन पाटील यांनी. मी अनंत पाटील आपल्याला देखील विनंती करतोय आपण जॉईन करायचंय. आपल्या संघटनेचे लाडके अध्यक्ष, त्यांनी एक स्वप्न पाहिलं की आपल्या संघटनेची प्रगती सातत्याने अशीच व्हावी, आपलं क्रिकेट फुलावं, आपलं क्रिकेट बहरावं. समाजकारण, राजकारण या गोष्टी बाजूला ठेवत असताना क्रिकेटसाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून काटे गावापासून सुरुवात केली. आज आपण पाहतो आपल्या संघटनेमध्ये अनेक संघ खेळतात आणि त्यातल्या त्यात या वर्षीपासून आपण एक पुरस्कार सोहळा देखील आयोजित केला, कारण दरवर्षी जे खेळाडू चांगलं खेळतात, चांगलं क्रिकेट खेळतात, जगत आलेले आहेत, त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं होतं आणि म्हणून कुशाला मध्ये आपण या वर्षी सगळ्यात मोठा सन्मान सोहळा आयोजित देखील केला, तो देखील त्यांच्याचमुळे. असे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटची आन बान शान आपले अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण त्यांनीच या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, विजयजी रतन पाटील साहेब, रमेशजी रतन पाटील साहेब दादा आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब यांचं योगदान याही स्पर्धेसाठी लाभलंय, या संपूर्ण शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपसाठी लाभलंय. म्हणूनच ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला आणू शकलो 3ऱ्या पर्वामध्ये. चला तर आता आज की शाम टीम सोनू मोनू 11 माताडी के नाम 34 धावा करण बेडेकर मैदानामध्ये होता. शेवटपर्यंत तो लढला, असं वाटत होतं की थोडासा घाम फुटलाय, आम्हाला देखील जिंकला देखील. तो अशाही परिस्थितीमध्ये शेवट खूप चांगला केला. पहिल्या 2 मॅच मध्ये 40+ रन तू केल्या, ऑलमोस्ट 87च्या आसपास धावा तुझ्या नावावर होत्या. वाटत होतं का मालिकावीर बाईक इथे जिंकू शकतो आपण? तो सुरुवातीच्या 2 मॅच जेव्हा खेळलो तेव्हा असं वाटत होतं की ह्या टुर्नामेंट मध्ये काहीतरी चांगलं होईल आणि येणाऱ्या आणखी काही मॅचेस आहेत त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स होईल आणि चांगले रन होतील माझ्या बॅटमधून. पण तसं काही घडलं नाही. 2 मॅचेस आणि 3 मॅचेस बोलला तर हवे तसे रन झाले पण नाही आणि ती जे 34 रन होते आणि त्याच्यामध्ये ओव्हर टाकले, त्या ओव्हरने तर माझा आणखी कॉन्फिडन्स घालवला. शेवटी मॅच जिंकली, पण खांब मात्र नक्कीच उडलेला. तुमच्या मागे काशीनाथ खाना पाटील आहेत, ज्यांनी आतापर्यंत 87 बाईक या संपूर्ण पुरस्कृत केलेल्या. तुमच्या गावातच मला वाटतं त्यातल्या सगळ्यात जास्त बाईक असतील आणि तुझी किती बाईक आहे, किती भरपूर मिळाल्या त्याबद्दल? ही माझी काहीतरी 23वी बाईक आहे आणि काशीनाथच रेकॉर्ड नाही करू शकत कोणी, कारण केतनचं पण तेवढा रेकॉर्ड नाहीये सध्या. 83 किती बाईक झाल्या, 87 बाईक
हा रेकॉर्ड मला काही घेतलेलं काय आणि कोणालाच सोडणार नाही. कारण एवढ्या बाईक स्पॉन्सरशिप करणं म्हणजेच, कारण पैसा सगळ्यांकडे असतं पण देण्याची कुवत ही प्रत्येकाकडे नसतं आणि अशा प्रकारची कुवत दादांकडे आहे. आणि खरंच दादांचं मी नक्कीच धन्यवाद बोलेन दादांना. खूप खूप धन्यवाद. हा होता जित भोईर आणि खूप चांगले शब्द त्यांनी काशीनाथ कान्हा पाटील यांच्याबद्दल इथे उद्गारले, कारण त्यांनी नेहमीच चांगलं योगदान दिले आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेला देखील आणि क्रिकेटर्सला देखील. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तू देखील खूप चांगल्या धावा केल्यास, विकेट्सही घेतलेल्या आहेत आणि टोटल 133 पॉईंट तुझ्या नावावर आले, कारण 7 विकेटचे 21 पॉईंट तुला मिळाले. तसा धावाने तू याच्या मागे होतास, परंतु तरी देखील संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी आहेत यांनी एक डिसिजन घेतला की ठीक आहे, आयकॉन खेळाडू म्हणून तू ही स्पर्धा खेळण्यासाठी आला, हे आपलं भाग्य आहे, किंवा तू या स्पर्धेमध्ये आलात हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज तुला या स्पर्धेमध्ये बाईक मिळते. काय भावना आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेबद्दल, अध्यक्ष विनोद चिरतन पाटील साहेबांबद्दल आणि त्यातल्या त्यात या सर्व आयोजकांबद्दल? थँक्यू सो मच मला इथे बोलवलं आणि खेळण्यास संधी दिली. टीम ओनरचे पण मी धन्यवाद बोलेन. आणि तुमचा क्रिकेट जो पण आहे तो कल्याण डोंबिवलीचा तो बेस्ट आहे, मला आवडतो. पवन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे 8:30 वाजता मॅचेस सुरू होतात. 12चा जर पूल असेल तर 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे असतात. 8:30 वाजता इथे स्पर्धा सुरू होते. काय वाटते, हे जे नियम आहेत सगळ्या महाराष्ट्रभर लागू होणं गरजेचं आहे? नक्कीच लागू व्हायला पाहिजेत. आणि मी पण घरातून निघताना 8 वाजता निघलोय, नाहीतर कधी पण आळशीपणा करत असतो, पण या टोर्नामेंटला नाही करू शकत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पवन, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तू गाजवलीस, खूप चांगली बॅटिंग केली, परंतु कसं वाटलं खेळून? ज्या पद्धतीने आता एक संबंध बनलेले आहेत, दुसऱ्या टीम मध्ये खेळायला येणं, कल्याण डोंबिवलीमध्ये खेळायला येणं, कसं वाटलं सगळ्यांबरोबर खेळत असताना? नक्कीच संबंध अगोदरपासूनच आहेत आणि अभिनंदन पवन. आता तो माईक जीत देणार आहोत आणि तो पुरस्कार देण्यासाठी काशीनाथ कान्हा पाटील इथे उपस्थित आहेत, रंगनाथ चौधरी इथे उपस्थित आहेत आणि दादा देखील इथे उपस्थित आहेत. आता चला तर देऊया हा पुरस्कार. मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संलग्नित स्पर्धा आहे, परंतु आयोजकांनी एक डिसिजन घेतलाय. अनेक स्पर्धा तुम्ही जर पाहिल्या असतील तर ज्या वेळेला आयकॉन खेळाडू कुठल्याही लीग मध्ये खेळतो त्यावेळेला आयकॉन खेळाडूला जर मालिकावीरासाठी बाईक किंवा कार असेल तर ती दिली जात नाही. परंतु या स्पर्धेच्या आयोजकांनी त्यातल्या त्या सर्वानुमते एक निर्णय घेतलाय की या वर्षी आपण ही जी बाईक आहे एकतर आयकॉन खेळाडूलाही देऊ शकतो किंवा मग आपल्या ग्रामीण क्रिकेटरलाही देऊ शकतो. आणि पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा तुमच्या भेटीला त्यावेळेला ज्यावेळेला तो डिसिजन होईल त्यावेळेला तुमच्यापर्यंत तो पोहोचवण्यात येईल. परंतु या वर्षी आता 2 खेळाडू चर्चेमध्ये होते. एक होता A1 पवन, म्हणजेच पवन केने, ज्याने या स्पर्धेमध्ये 112 धावा केल्या आणि त्याचबरोबर 7 विकेट त्याने घेतल्या, म्हणजेच ते विकेटचे पॉइंट आहेत 21 आणि टोटल त्याचे पॉइंट झालेले आहेत 133. आणि आपल्या ग्रामीण क्रिकेट मधून खेळणारा खेळाडू वाकड्यांचा म्हणजेच ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जित भोईर, त्याच्या धावा आहेत 119. म्हणून आता आपण मालिकावीराची ही बाईक जाहीर करतोय. दोन्ही खेळाडूंना अभिनंदन A1 पवन केने आणि त्याचबरोबर जित भोईर, कारण दोघांनीही चमकदार कामगिरी केली आहे म्हणून दोन्ही ठरलेत या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचे मानकरी. माजी आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, लाडके राजू दादा यांचा उल्लेख नेहमीच होतो. त्याचबरोबर रमेशजी रतन पाटील साहेब, विजयजी रतन पाटील साहेब यांचा देखील उल्लेख नेहमीच होत आलाय. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने गेले कित्येक वर्ष एक मापदंड सेट केलाय आणि ती स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेली नाही तर तब्बल भारत आणि भारताच्या पलीकडे देखील जाऊन एक वेगळा मापदंड त्या स्पर्धेने सेट केलाय. कारण मागच्या वर्षी 94 लाख व त्यापेक्षा जास्त व्ह्यूअरशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना, क्रिकेटवरचं प्रेम आम्हाला ठेवत असताना मग प्रमोदजी रतन पाटील साहेबांचा आमदारकीचा कार्यकाळ आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रभागातल्या क्रिकेट, आपल्या विभागातल्या क्रिकेट आणि आपलं ग्रामीण क्रिकेट कसं पुढे जाईल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असताना एक मात्र माणूस समोर आला आणि त्या माणसाने आतापर्यंत 87 बाईक फक्त कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी नाही तर भिवंडी क्रिकेटमध्ये देखील जाऊन त्यांनी आतापर्यंत 87 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत. असे काशीनाथ कान्हा पाटील यांचा सन्मान संपूर्ण कमिटीच्या वतीने देखील केला जातोय. यावर्षी नक्की
अनंत पाटील, दिनेश पाटील, राज, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून नुकतंच एक सगळ्यात मोठं फंक्शन पार पडलं, अवॉर्ड नाईट्स. मला वाटतं तिथे देखील तुला एक पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये सर्वाधिक अर्धशतक, मी जर बरोबर असेल तर सर्वाधिक जास्त अर्धशतक तू मागच्या हंगामामध्ये ठोकलेस. या हंगामाची सुरुवात चांगली झाली. मगाशी तू सांगितलं की खेळण्याची संधी मिळाली तर खेळायला पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने अवॉर्ड नाईट आपली रंगली आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब तू जिंकलास, त्याबद्दल तू काय म्हणशील आणि ज्या पद्धतीने तुझा सराव आहे याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायचं. नक्कीच या सीझनला जरा फिटनेसवर दुर्लक्ष होता, पण सरावाकडे जास्त लक्ष दिला आणि चांगला गेलो आणि बेस्ट बॅट्समन भेटला. खूप आनंद वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी जास्त अर्धशतकांनी जास्त बेस्ट बॅटरचे पुरस्कार मिळतील ही अपेक्षा. नक्कीच प्रयत्न करेल. चला, याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता राज पाटील, या स्पर्धेमधला सर्वोत्तम बॅटर. यानंतर